नमस्कार मंडळी, तर मी वैष्णवी तुम्हा सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर आज व्हिडिओला किचन आवरून सुरुवात केली। किचन छान असा क्लीन केला आणि मग नंतर लागली पुढच्या कामांना। तर बाहेर पावसाचं खूप वातावरण होत आहे, तर त्यामुळे थोडेफार कपडे असे मध्ये स्टँडवर टाकावे लागतात। तर फॅनच्या हवेखाली कपडे छान असे वाळून जातात। मग ते कपडे काढून घेते आणि थोडाफार ओलावा राहिला की वास येतो खराब, त्यामुळे थोडे पसरून ठेवावे लागतात स्टँडवर। आणि कपडे फोल्ड करून ठेवले आणि लगेचच हॉल आवरून घेतला। बाळ झोपलेलं असल्यामुळे हॉलमध्ये थोडा अंधार दिसतोय, लाईट बंद ठेवावा लागतो। छान असा क्लीन केला हॉल आणि मग चालीवरती आपले बेडरूम आवरण्यासाठी। तर बेडरूममध्ये सकाळी थोडंफार आवरलेलं असतं, मी मुली स्कूलला जातात तेव्हाच थोडंफार क्लीन करून घेते आणि राहिलेलं मग नंतर करते। तर आता इथे बेडशीट आवरायचं होतं, बेडशीट टाकायचं होतं, ते बेडशीट टाकून घेतलं आणि थोडीफार असते क्लिनिंग, मग ती नंतर हळूहळू बाळ झोपल्यानंतर करत असते मी। तर हा बेडरूम क्लीन झालेला आहे आणि आता नेक्स्ट बेडरूममध्ये थोडंसं कपडे वगैरे फोल्ड करून घेते। तर हे बघा, इथे असं पसारा घालून ठेवलेला आहे सगळा। आता हे मुलींचे स्कूलचे कपडे आहेत, तर ते रोजचं असंच असतं, एक ड्रेस काढायला गेला की सगळेच काढतात आणि मग नंतर ते मी फोल्ड करते। असे सगळे कपडे फोल्ड करून ठेवले, थोडंसं आवरून ठेवलं आणि हे असं छान असं वातावरण झालं होतं बाहेरचं। पाऊस पडल्यामुळे खूप फ्रेश आणि छान वाटतं, क्लीन वाटतं एकदम। सगळी धूळ वगैरे सगळे निघून जाते पाऊस पडल्यामुळे, त्यामुळे एकदम फ्रेश वाटतं। तर हे असं बाहेरचा व्ह्यू आहे। आणि 9:15 वाजले होते एवढं आवरता। तर म्हटलं चला देवपूजा करून घेऊ। छान अशी देवपूजा करून घेतली आणि मी दिव्यामध्ये हे पिवळी मोहरी आणि थोडी हळद टाकते। आणि इथे छोटीशी रांगोळी काढून घेतली, त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून घेते आणि सफेद रांगोळीवर नेहमी हळदी कुंकू टाकावं, ती अशी कोरी न ठेवावी। हे बघा, मस्त झाली आहे पूजा। आणि पूजा झाल्यानंतर थोडंसं बाहेरचं क्लीन करायचं होतं, तर ऊन पडलं होतं आज थोडं, म्हटलं छान असं क्लीन करून घेऊ बाहेरचं। आणि हे मी असं पायाने करते, तर ते बुटांचे शूजचे असे चिखलाचे डाग आहेत, त्यामुळे ते पायाने घासावं लागतं आणि ते निघून जातं नंतर।
तर पूर्ण क्लिनिंग करून घेतली आणि क्लीन केल्यानंतर खूप छान आणि फ्रेश वाटतं. मग त्यामुळे ते थोडंसं क्लीन करूनच घेते मी. आणि थोडा पाऊस कमी झाला ना तरीही ते पाईप लावून पाणी टाकून घेतलं की होऊन जातं क्लीन. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने माझी व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळते. तर त्यामुळे तुम्ही मला रोज बघू शकाल. आणि कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला आणि लाईक नक्की करा. लाईक केल्याने मलाही समजतं माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत आणि मला एक मोटिवेशन मिळतं नवीन कॉन्टेंटसाठी. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ.